जास्त मुलांना सांभाळू शकत नाही. 5व्या मिनिटाला त्याने खाली समजायचं एखादी. आणि जी आई दिवस रात्र त्या मुलासाठी कष्ट घेते, त्याचा आजार पण काढते, त्याचं जेवण खाणं पिणं सगळं व्यवस्थित बघतीये, तिचं कोणत्याही इतिहासामध्ये नाव लिहिलं जात नाही, कोणत्याही हिस्ट्रीमध्ये तिची नोंद घेतली जात नाही. एका आईला तिच्या कर्तव्याची जाणीव सर्वजण करून देतात. हे तुझं कर्तव्य आहे. आणि तिच्या अधिकारांचं काय? जेव्हा ती तुम्हाला म्हणते ना की त्याला हे नका देऊ, त्याला हे असं नका करू, बाकीचे लोक काय करतात, अरे लय मोठी आम्हाला शिकवायला, आम्हाला त्या मुलांना काय येतं नवीनच आलंय हिचं ऐकायचं. काय होतं, एक बॉस आहे कंपनीचे, आता त्यांना एखादा डिसिजन घ्यायचा आहे, पण त्या कंपनीचे बॉस नाही, पण बाकीचे मेंबरच मध्ये 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 लुडबुड करतात. ती कंपनी चालणार आहे का? कारण तुम्ही त्या बॉसला निर्णय घेऊन देत नाहीये. आता काय करायचं, तुम्हाला वर्क डिवाइड करायचे आहे. म्हणजे काय, मुलाच्या खाण्याचं आई बघते ना, तर त्याने चॉकलेट खायचा, बर्गर खायचा, पिझ्झा खायचा, अजून काय खायचं, हे सगळं त्याची आई बघणार. आणि त्या गोष्टीत अजून कोणी सुद्धा दखल देणार नाही. मंदिरात जायचं आहे ना, श्लोक शिकायचा आहे ना, त्या गोष्टी त्याचे आजी आजोबा बघणार आहेत. त्या गोष्टींमध्ये कोणीही दखल देणार नाही. मुलाला खेळात टाकायचं ना, स्पोर्ट्स शिकवायचा ना, त्याने कोणता खेळ खेळायचा, कोणत्या स्पोर्ट्सला जायचं, हे त्याचे बाबा बघणार आहेत. त्या कामामध्ये कोणीही लुडबुड करायची नाही. जर प्रत्येकाने आपले काम डिवाइड करून घेतले तर तुमच्या मुलाला सुद्धा घरामध्ये हलकं फुलकं वातावरण मिळणार आहे, प्लस संस्कार मिळणार आहे, आणि त्याची जडणघडण सुद्धा तितकीच चांगली होणार. आता आई वडील जेव्हा आजी आजोबा असतात, त्यांना वाटतं आम्ही आमच्या मुलांना संस्कार नाही दिले का, आम्ही पण आमच्या मुलाला इतके चांगले संस्कार दिले. नक्कीच दिले, नक्कीच दिले, पण आता तुमच्या नातवाला नातीला संस्कार देण्यासाठी त्याचे माता पिता आहेत ना. आजी आजोबांचं काम आहे मुलांना गोष्टी सांगा, त्यांच्याशी खेळा, आणि निश्चितच त्यांच्यापेक्षा सुंदर संस्कार, त्यांच्यापेक्षा चांगले संस्कार कोणीच करू शकणार नाही. पण हे करत असताना कुठे आपल्या कामाचा कळस तर होत नाही ना, ही गोष्ट विसरू नका. बर, मुलांना जन्म घालण्याचा डिसिजन कोणाचा होता? आई वडिलांचा होता. पहिले तर सगळे खूप म्हणाले, अरे काय नाही, आमचे हात पाय चालत आहे तोपर्यंत मुलं करून घ्या. नंतर कोणी येत नसतं कामाला, नंतर कोणीही कामाला येत नसतं. पण मुलाला जन्म तुम्ही दिला, त्याच्या कामाची, त्याला कसं वाढवायचं, काय करायचं, काय नाही करायचं, त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्या आई वडिलांची आहे. तुम्ही सुद्धा कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की हा येईल आणि माझ्या मुलाला सांभाळलंच पाहिजे, मग त्यांनी थोडं तर मदत करायला पाहिजे. नाही, तुमचा मुलगा ना तुम्ही सांभाळायचं. सीता माताने एकटीने जंगलामध्ये राहून लव कुशला सांभाळलं होतं, आणि असे संस्कार दिले, अशी शिक्षा दिली की प्रभू श्रीरामच्या सगळ्या सैन्याला परत मागे फिरावं लागलं होतं. तुमच्यावर इतकी बिकट परिस्थिती तर नाही आली ना. तुम्हाला माहिती आहे, असं पण तुम्हाला बोलणे खायचेच आहे, तसं पण टोमणे खायचेच आहे. मग ते करा ना, जे तुमच्या मुलासाठी चांगलं आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि कुठे कुठे या गोष्टींमध्ये एक पित्याने सुद्धा त्याच्या मुलाच्या आईला साथ दिली पाहिजे की नाही. ही गोष्ट बरोबर नाही आहे तर नाही, ही गोष्ट झाली पाहिजे तर झाली पाहिजे.
आई वडिलांनी एकमेकांनी एकमेकाच्या कामाची कळत न कळत मुलांना जाणीव करून दिली पाहिजे. बाबा ऑफिसवरून आले, कामावरून आले, थकली असशील ना ग, आज काम करून करून सकाळपासून उभीच आहे ग. आई आली, पाण्याचा ग्लास घेऊन हातात, दमले असतील ना, सकाळपासून ऑफिसमध्ये ते फोन कंटिन्यू, थोडा वेळ जा, आराम करा. आता मुलगा बघतोय, आपली सकाळपासून कामात आहे, आपले बाबा सकाळपासून ऑफिस आहे, आपण थोडा वेळ शांत राहूया, आपण त्यांच्या कामाची दखल घेऊया आणि मग त्या मुलामध्ये सुद्धा तेच संस्कार उतरणार. थोडक्यात काही नियम घरामध्ये सगळ्यांनी घालून घ्यायचे. जसं जेवण करताना कोणी सुद्धा मोबाईल बघणार नाही आणि नाही म्हणजे नाही. सगळ्यांनी सोबत जेवायचं आणि कोणीच फोन उचलणार नाही. आला किती पण इमर्जन्सी असो, तुम्ही कॉल उचलला नाही तर जगबुडी कमी होणार आहे. काय होणार आहे? एखादा तुमचा बंगला आहे, एखादी गाडी कमी होणार, अजून काय होणार आहे? पण फोन नाही बघायचा तर नाहीच बघायचा. 4 दिवस मुलगाला पहिल्यापासूनच मोबाईलची सवय आहे, बघत राहील, टिक 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 टिक. पण तुम्ही काय करायचं? इग्नोर. त्याला सांगायचं नाही, बरं काय नाही, तुम्ही तुमचं काम करत राहायचं, हसत खेळत गप्पा मारत जेव्हा. आता 5व्या दिवशी मुलगा बघतोय, अरे आपल्या घरचे इतके छान जेवतात, कुठे ना कुठे तो तुमच्या होकारामध्ये होकार मिळवेल, नकारामध्ये नकार मिळवेल आणि हीच एक योग्य सुरुवात झाली. समजा की कमीत कमी मोबाईल ठेवताना ऐकलं काय आपण काय बोललो ते, हीच शुभ सुरुवात समजा. आता काय होईल? मुलांना मोबाईलच्या ऐवजी पुस्तके हातामध्ये द्या. थोडा त्रास होणार आहे. आता मुलाला जेवायला 1 तास लागतो ना, 2 तास लागतील, 3 तास लागतील, थोडं जड जाणार आहे. पण यामुळे तुमची आणि तुमच्या मुलाची लाईफ चांगली होणार आहे, तुमच्यामधली बॉन्डिंग चांगली होणार आहे. आणि सगळ्यात सोपं काम, जे तुम्हाला कुठे पैसे पण खर्च करायचं नाही, काही स्पेशल कोर्स पण करायचा नाही. रात्री जेव्हा मुलं डीप स्लीप मध्ये असतात, डीप स्लीप म्हणजे काय? मुलगा झोपला आहे, 2 ते 3 तास झाले, मुलगा झोपल्याच्या 2 ते 3 तासानंतर तुम्हाला त्याच्या जवळ जायचं. तुम्हाला वाटतंय मुलगा झोपलाय, पण त्याचा जो ब्रेन असतो तो ऍक्टिव्ह असतो, त्याचा जे सबकॉन्शियस माइंड असतं ते ऍक्टिव्ह असतं आणि त्यावेळेस त्याला सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या आहेत. जे काही तुम्हाला चेंजेस पाहिजे आहेत ते, की हे बघ, तू नेहमी हसता चेहरा ठेवतो, मला माहित आहे तू मोबाईल खूप कमी बघतो, तू प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे, तू बेस्ट आहे, याचा तुम्हाला जे काही चेंजेस तुमच्या मुलामध्ये पाहिजेत ना ते बोलून बघा. मी स्वतः याचा एक्सपिरियन्स केलाय, तुम्ही पण करून बघा. 21 दिवस ट्राय करून बघा. मला तर 2 ते 3 दिवसातच रिझल्ट आला. तुम्ही करून बघा. जर काही होत नसेल ना, ही गोष्ट नक्कीच इफेक्ट करते. एक आई होती, तिचा मुलगा तर 25-30 वर्षांचा होता. जास्त कन्व्हर्सेशन नव्हतं दोघांमध्ये. मुलगा यायचा, जेवायचा, त्याचा विश्वास. आई बिचारी रोज त्याची वाट बघते, वैतागली. एक दिवस असंच कुठेतरी विचारलं आणि तिने काय केलं, मुलगा एक रूम मध्ये झोपतोय, आई एक रूम मध्ये झोपतीये आणि ते दोघं तर काही आता आई तिथे जाऊन सांगू शकत नाही त्याला. त्या आईने तिच्या बेडरूम मध्ये बसूनच प्रार्थना केली की मुला, मला माहित आहे रे, आपल्या दोघांमध्ये जे होत आहे ना ते बरोबर नाही होत आहे. मला तुझ्याशी खूप सारं बोलायचं आहे रे, आणि मला माहित आहे तुला पण माझ्याशी बोलायचं आहे. आणि मला नक्की आशा आहे की आपल्या दोघांचं नातं आहे ना पूर्वीसारखंच खूप स्ट्रॉंग होणार. आणि 3 ते 4 दिवसात तो मुलगा त्याच्या आईजवळ आला, तिच्या